मित्रांनो नमस्कार. कसे आहात सगळे? मित्रांनो, चित्रपट म्हटला की आपल्याला चित्रपटाची एक कथा असते एवढं माहित आहे. परंतु चित्रपटाची एक कथा नसते. एका चित्रपटाच्या अनेक कथा असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्रपटात दाखवलेली कथा आणि तो चित्रपट प्रत्यक्षामध्ये येत असतानाची बाहेरची एक कथा. ह्या दोन कथा मात्र खूपच जास्त महत्वाच्या असतात. आणि आज आपण अशा दोन्ही कथांबद्दल एका चित्रपटाविषयी बोलणार आहे. ज्या चित्रपटाचे दिग्दर्शक आपल्या सोबत आहेत, त्या चित्रपटामध्ये ज्यांनी मेन रोल केलेला आहे, अत्यंत महत्वाची भूमिका ज्यांनी बजावलेली आहे, ते पण आपल्या सोबत आहेत. आपण आज गप्पा करणार आहे भेरा चित्रपटाविषयी. खरं तर या चित्रपटाचं पोस्टर जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं होतं, तेव्हा माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न आले. त्यातला पहिला प्रश्न होता, हे काय आहे? भेरा काय आहे? कारण मला काही कळत नव्हतं की भेरा शब्द काय आहे आणि त्याचा अर्थ काय होतो काही माहित नव्हतं. परंतु ते बघितलं आणि त्यानंतर ट्रेलर बघितल्यानंतर पुन्हा खोलात मी गेलो आणि इथं गेल्यानंतर जी कथा लक्षात यायला लागली आणि इतकं त्या चित्रपटाच्या प्रेमात मी पडलो की मला असं वाटलं की आपण याच्यावरचा एक सेपरेट पॉडकास्ट त्या ठिकाणी घेतला पाहिजे. तर आज आपण गप्पा मारणार आहोत या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर आणि दीपक जोई. आपलं 3 इयर्स टॉक पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सर. थँक्यू सो मच. श्रीकांत, मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे. म्हणजे हे ठीक आहे, आपण भेराविषयी बोलूच, नक्कीच बोलू, आपल्याला हो. तिकडच यायचं आहे. हो. पण मराठी माणसाने चित्रपट पाहायला हम्म, चित्रपटगृहामध्ये म्हणजे थिएटरमध्ये हम्म. का जायला पाहिजे? भेरा बघायला. हा, भेरा बघायला म्हणूया आपण आहोत. नक्की नक्की. थिएटरला का जावं फिल्म बघायला? याचं खूप सिम्पल रिझन असतं की तुम्हाला एक, आपण नुसतं कन्सेप्ट पुरतं बोलतो, लार्जर दॅन लाईफ एक्सपिरियन्स. बरोबर. प्रत्येक कंटेंट तुम्ही किती साईजच्या पडद्यावर बघू शकता याचं एक काहीतरी गणित ठरलेलं आहे, म्हणजे पूर्णच एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये ठरलेलं आहे. बरोबर. तर लार्जर दॅन लाईफचा अर्थ फक्त फिक्शन, फक्त हिस्टॉरिकल, फक्त फ्युचरिस्टिक असा नाहीये. रियालिटी पण लार्जर दॅन लाईफ असू शकते. आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की म्हणजे बऱ्याच फिल्म्सच्या बाबतीत सध्या तरी असं होतंय की तो कंटेंट तुम्ही कितीही रेशोमध्ये बघितलं तरी चालणार असा असू शकतो. हम्म. आणि म्हणूनच की काय, लोक कॉमनली म्हणायला लागलेत की आम्ही टीव्हीवर आल्यावर बघू, आम्ही OTTवर आल्यावर बघू, आम्हाला बरोबर. युट्यूबची लिंक मिळाल्यावर आम्ही बघू. बरोबर. पण भेरा बनवत असताना या सगळ्या गोष्टींचा, किंवा मी स्वतः फिल्म मेकर म्हणून जेव्हा सुरुवात केली, आत्ता ही माझी पहिली फिल्म आहे, मी पहिल्यापासूनच हा अभ्यास सुरू केलेला आहे की माझा कंटेंट एक्सपिरियन्स सगळ्यात जास्त कुठे चांगला असेल. ओके. आणि भेरा हा खरंच मोठ्या पडद्यावरचा एक्सपिरियन्स आहे. बरं. कोकणातले लँडस्केप, कोकणातला पाऊस, कोकणातला समुद्रकिनारा, कोकणातलं एव्हरीथिंग, आणि ते सुद्धा रिअल एक्सपिरियन्स. की असं नाहीये की फक्त एस्थेटिकली ब्युटिफुल फ्रेम लावल्या आहेत, फोटोजेनिक फ्रेम लावल्या आहेत बरोबर. आणि मग सजेस्टिव्ह आणि नरेटिव्ह काहीतरी केलेलं आहे, असं अजिबात नाहीये. ऍक्च्युअल एक्सपिरियन्स त्याचा थिएटरला कसा असावा, कसा असू शकतो, रियालिटी किती लार्जर असू शकते, हे डोक्यात ठेवून बनवलेली फिल्म आहे. बरोबर. त्याच्यामुळे मी जेव्हा आतापर्यंत जेव्हा लोकांना सांगत आलोय, सगळ्यांना सांगतो की थिएटरला जाऊन बघा, त्याच्यात माझा तो एक बेसिक मुद्दा नसतो की अरे थिएटरला फिल्म लावायला मी पैसे ओतलेत तर ते थिएटरमधनं रिकव्हर करायला मी तुम्हाला सांगतोय, असं अजिबात नाहीये. कदाचित तो एक्सपिरियन्स तुम्हाला नंतर छोट्या पडद्यावर नाही मिळणार, जो आत्ता मोठ्या पडद्यावर मिळू शकतो. आणि तसे रिव्ह्यूज पण येत आहे. ओके. म्हणून तो थिएटरला जाऊनच बघण्यात मजा आहे. मला वाटतं हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. लोक जेव्हा विचार करतात की थिएटरला जाऊन बघणे म्हणजे त्याच्यामध्ये इतके पैसे आपल्याला लागणार आहेत, बरोबर. प्लस त्याच्यामध्ये थोडेसे पुन्हा हॉटेलचे पैसे जोडावे लागणार हो, आहे हो. आणि मग आपण ते बघावं का? त्याच्यापेक्षा आपला मोबाईलवर आला की किंवा आपल्या याच्यावर OTTवर वगैरे आला की आपण ते बघूया, खरंय, असं जे लोकांना वाटतं. खरंय. तर त्याच्या मागचं हे रिझन समजूनच घेत नाहीत की त्या पडद्यावर बघणं ही वेगळा अनुभव आहे. हा, आणि आपण ओव्हरऑल आत्ताची परिस्थिती बघितली ना, हो. तर आपल्याला 3 प्रकारचे सिनेमे मोठ्या पडद्यावर बघायला आवडत आहेत. एक जे फ्युचरिस्टिक आहेत, हा. खूप VFX आहे आणि खूप काय म्हणजे जे हॉलिवूड मोस्ट ऑफ द टाइम आणतं किंवा बरोबर. काहीतरी. हो. दुसरं आहे ते हिस्ट्री आपल्याला लार्जर करून दाखवली जाते ते, किंवा सद्य परिस्थितीत पण खूप जास्त काल्पनिक. हा. सो होतंय असं की रियालिटी लार्जर असू शकते. हा, म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी छोटं उदाहरण मी देईन हो. की भेरामधलाच एक शॉट आहे ज्याच्यात
म्हणजे मी खरं तर ते काय आता सांगायला हरकत नाही. बेहरामध्येच एक शॉट आहे तो, हो. जो लोक मला विशेष करून असं सांगतात की अरे हा शॉट लक्षात राहिला, बरं. की कोकणामध्ये जून जुलैमध्ये ते कुर्ले येतात, खेकडे हो. सगळीकडे येतात आपल्याकडे, बरोबर. अख्ख्या सह्याद्रीमध्ये आणि कोकणामध्ये. तर त्या कुर्ल्या तुम्हाला मोठ्या पडद्यावर अशा पद्धतीने येताना दिसतात हो. की तो इमर्सिव्ह एक्सपिरियन्स तयार होतोय. बरं, हो. हे मी काय आता ठरवून नाही केलं की मला लोकांना इमर्सिव्ह एक्सपिरियन्स द्यायचा आहे. हो. जसं प्रायोगिक नाटकाचं माझं अपब्रिंगिंग आहे. हो. लोकांचा समज असा आहे की प्रायोगिक म्हणजे डोक्यावरनं जाणारं, हम्म. पण ते तसं नाहीये. नाही, बरोबर आहे. क्रिएटरला असं काहीच ठरवता येत नाही की मी लोकांना काय इम्पॅक्ट पाडेन. त्याने त्याचं काम करायचं असतं, इम्पॅक्ट तयार होत असतो. हो. तर सिमिलरली बेहरा प्रामाणिकपणे तयार केला, त्याचा काय इम्पॅक्ट पडतोय तो मी आत्ता सांगतोय. सो हा एक मोठा एक्सपिरियन्स, म्हणजे छोटीशी गोष्ट आहे, हो. पण तो मोठ्या पडद्यावर त्याचा एक्सपिरियन्सच वेगळा आहे. बरोबर आहे. So अशा अनेक गोष्टी आहेत. येस 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 येस. दीपक, मला तुला विचारायचं आहे, आपल्या मालवणी भाषेतलं, खास करून मालवणी माणसाचं, हा जो पिक्चर आहे, हा पिक्चर आपण केला पाहिजे किंवा याच्यामध्ये आपण गेलो पाहिजे, याच्यातला हा अनुभव वेगळा आहे, असं पहिल्यांदा कधी जाणवलं? म्हणजे या पिक्चरकडे कधी ओढल्या गेलास तू खऱ्या अर्थानं? याआधी नाटक तर करत होतो नाटक. तर त्यामुळे असं कुठल्या तरी भाषेसाठी तिथे गेलं पाहिजे असं नव्हतं, की जे जे काम येईल ते करायचं. हो. पण नाही, अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मालवणी, मी तिथलाच आहे. हा, त्यामुळे मालवणी भाषा ही माझ्या अत्यंत जवळची. जवळची आहे. तर मग म्हटलं आता त्याच भाषेतलं जर काम येत आहे आपल्याकडे आणि इतकं चांगली स्क्रिप्ट असेल हो, तर हो. करायला काहीच हरकत नाहीये. आणि हा पहिलाच चित्रपट? हो, माझा पहिलाच चित्रपट आहे. त्याच्या आधीचा प्रवास कसा झाला? त्याआधी म्हणजे मी गेली 5 वर्ष मी मुंबईत आणि ठाण्यामध्ये नाटक करतोय. बरं तर प्रायोगिक नाटकं करतोय, काही व्यावसायिक नाटकं सुद्धा केलीत. बरं. तर तो तसा प्रवास सुरू होता आणि मध्ये चित्रपट म्हणून पहिलाच आहे. चित्रपट म्हणून पहिलाच. मस्त. मगाशी आपण जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा तू सांगितलंस की तू विदर्भाच्या ठिकाणी पण काही प्रयोग केलेस, हो, हो. काही नाटकं केलेत. हो. तो अनुभव कसा होता? तो अगदीच वेगळा होता, कारण भाषा मुळात वेगळी, ती विदर्भाची वऱ्हाडी भाषा. हो. तर एक तहान नावाचं नाटक केलं होतं आम्ही. अच्छा. तर लेखक तिकडचेच आहेत, बुलढाण्याचे. बरं तर आणि गोष्ट खूप सुंदर होती. बरं. ती तहान नावाची एक कादंबरी आहे, त्यावरून ते आधारित ते आम्ही एकांकिका केली. त्यानंतर पुढे त्याचं 2 अंकी नाटक सुद्धा केलं. बरं. आणि मग पुढे त्याला राज्यनाट्याला अवॉर्ड्स वगैरे मिळाले. बरं. तो एक्सपिरियन्स खूप कमाल होता आणि वेगळा मुळात होता. वेगळ्या भाषेत करण्याचा एक्सपिरियन्स होता तो. चांगला होता हो, तो. खूपच Yes, चांगला yes, होता. yes. श्रीकांत, मला परत एकदा असं विचारायचं आहे की भेरा म्हणजे आता ठीक आहे, लोकांना ते भेरा आणि खाली लिहिलेलं असतं द डीप The असं Deep. ते कळतं, हा. पण त्या भाषांतराच्या पलीकडे हम्म, त्या शब्दामध्ये काय अर्थ आहे हम्म, हम्म, आणि तो मला थोडा समजून घ्यायचा आहे. हम्म, आणि त्याची एक स्क्रिप्ट ज्याला आपण म्हणूया, थोडक्यात ती कथा कशी आहे, हम्म, हम्म. Okay. आशय कसा आहे, कथा म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की आशय कसा आहे तो. ओके. एक तर बेहराविषयी सांगतो. हो. कारण काही मालवणी लोकांची आत्ता तक्रार यायला लागलेली आहे की अरे भेरा मुलीला म्हणतात, हैता भेरा, आणि अच्छा. मुलाला हैतो भेरोआ म्हणतात. बरं. तर ते बरोबरच आहे त्यांचं, पण कन्सेप्ट वाईज जर पकडायला झालं हो. तर ती कन्सेप्ट भेरा आहे, बहिरा असणं. जसं आपल्याकडे ओके. बहिरा आणि बहिरी असं म्हटलं हो, जातं, हो. तर कन्सेप्च्युअली तो भेरा आहेच म्हटलं जातं आणि म्हणून ते भेरा ठेवायचं ठरलं. हो. आणि ती रिस्कच होती खरं तर, की हो. एकतर मालवणी ऑथेंटिक फिल्म बनवतात, त्यात न कळणारं नाव देत आहे. हो. पण माझं स्वतःचं त्याविषयी मत असं आहे की इतकं स्पून फिडिंग चाललंय जगात की आता ऑडियन्सनी हो. स्वतःचा आयक्यू वापरून क्युरियस होणं कशासाठी तरी बरं. ते थोडं कमी होत चाललंय. आणि मला असं झालं की थोडी जबाबदारी ऑडियन्सने घेतली म्हणून काहीच बिघडत नाही, की अरे बेहरा ओके, नॉलेज मध्ये भर पडतेय की अरे मालवणी शब्द असा आहे बाबा, काइंड ऑफ. येस येस येस. तर क्युरिओसिटी डेव्हलप व्हावी म्हणूनच एकतर ते तसं केलं ना, की वरवर चाललंय आपलं सगळं देऊन टाकलं तर मग काय मजा नाहीये. बरोबर आहे. तर ते बेहरा नाव आम्ही ठरवलं. ते ठरवण्यामागे फक्त प्रोटॅगनिस्ट बेहरा आहे असा मुद्दाच नाहीये. त्याच्यात ती फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ती कन्सेप्ट बेहरा ही तुम्हाला कशासाठी वापरली गेली आहे. बरोबर. आणि मला खूप छान वाटतं की बघणाऱ्यांच्या कित्येकांना ते लक्षात येतं, ते स्वतःहून येऊन सांगतात की अरे हा बेहरा फक्त तो मुलगा नाहीये, हा बेहरा तो समाज आहे, हा बेहरा तो साकव आहे, हा बेहरा तो निसर्ग आहे, हा बेहरा तो पाऊस आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. हा, आणि कोण कोण बहिरं झालंय हो. हे त्यांना कळतंय, त्याच्यामुळे ते वर्क झालं. बरोबर आहे. आणि स्टोरी म्हणाल तर अशी आहे की
म्हणजे भेरा आणि या स्टोरीचा प्लॉट असा विचार करायला झाला तर खूप सिम्पल रिझन असं आहे की याची मूळ कथा जी आहे ती साकव नावाची कथा आहे. प्रसाद अच्छा. खानोलकर यांनी लिहिलेली. ती माझ्या वाचण्यात आली. बरं. आणि त्या साकव कथेमध्ये हा प्रोटॅगॉनिस्ट बोलणारा आहे, तो बहिरा नाहीये. हो, पण ती कोविड मधली कथा आहे. हो, हो. आणि मला ती कथा डिरेक्टर म्हणून म्हणजे प्रत्येक डिरेक्टरचं असं असतं की तो जेव्हा ती स्टोरी वाचायला लागतो आणि त्याला जर इमिजिएटली ती गोष्ट घडताना दिसायला लागेल आयदर स्टेजवर किंवा कॅमेरा समोर, बरोबर. तर याचा अर्थ ती त्याच्या टाईपची फिल्म आहे किंवा Yes, त्याच्या yes. टाईपचं कंटेंट. तर ती कथा वाचत असताना मला असं झालं की अगदी 4 ओळीतच ना मला ते दिसायला लागलं हलकं हलकं हलकं. म्हटलं आपण हे करायचं. हं. पण त्या प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम असा झाला की मला मला स्वतःला ती इंटेन्सिटी मला जाणवत नव्हती. अच्छा. म्हणजे मी कनेक्ट झालोय, हो, इमोशनली हो. कनेक्ट झालोय, पण हो. मला क्रिएटर म्हणून ती इंटेन्सिटी का जाणवत नाहीये. आणि मग थोडंसं मला ती सवय आहे की मी डिकोड करतो स्वतःचाच काय नक्की गडबड कुठे आहे. आणि मला लक्षात आलं की कोविड रिलेटेड अनेक गोष्टी समोर आल्यात ओके. फिल्म मधून, ह्याच्यातून त्याच्यातून, की अचानक बातम्यांचा एक शॉट लागतो आणि एक अनाऊन्स होतो उद्यापासून लॉकडाऊन आणि हो, दब हो, दब दब. मग कोणाचं तरी सिरियस काहीतरी दुसऱ्या दिवशीपासून किंवा कॉमेडी होते किंवा कोणीतरी कुठेतरी अडकतं. हो. मला असं झालं की ओके, हे तर झालं. बरोबर. मी माणूस म्हणून कुठल्या गोष्टीचा विचारच नाही केला, जो मला हम्म. फिल्ममधनं पण नाही कळला, जो मला बातम्यांमधनं पण नाही कळला आणि कुठूनच नाही कळला. आणि नेमकं त्या दरम्यान आम्ही गावी कोकणात मी गेलो होतो बरं. आणि आमच्या घराच्या शेजारी एका वाडीमध्ये एका फॅमिलीमध्ये एक भेरा, एक बाई, अच्छा. जिला मी लहानपणीपासून बघत आलो, ती राहते आणि ती अचानक भेटली आणि ती माझ्याशी बोलायला लागली की मला गावाकडे भाऊ म्हणतात. अच्छा. भाऊ. हं. तर तेव्हा मी तिला खूप वर्षांनी बघत होतो. मी तिला म्हटलं, "ओळखलं का?" तिने हं. अगदी लहानपणी कडेवर वगैरे घेतलं होतं मला. हं. मी म्हटलं, "ओळखलं का?" "भाऊ, भाऊ, आणि मला सडनली मी कोविड नंतर तिला पहिल्यांदा भेटवतो आणि मला असं आलं की अरे, हिने काय केलं असेल कोविडमध्ये? हं. आपण रोज लोकांना भेटू शकत नाही आहोत, बोलू शकत नाही आहोत, बरोबर. तर आपल्याला एवढा त्रास होतोय. हे तर आयुष्य असं जगतात. हो. बरं, कोणी बोलायला येत नाही किंवा काय दरवेळेला कोण खाणाखुणा करून सांगणार? बरोबर. बरं, कुठल्या स्पेशल शाळेत गेलेले नाहीयेत ते. हो, हो. मग ही माणसं कामामध्ये झुंपून घेतात स्वतःला. म्हणजे 12-12 तास काम करत असतात अंग मेहनतीचं. कारण दुसरं कनेक्शनच नाही. हं. बरं, मग जगाशी संबंध काय? तर व्हिज्युअल लँग्वेज. बरोबर. रस्त्यावरनं गाड्या जातायत, हो. त्यांना बघून जाता कोणीतरी हात करून जातं. हो. शेतात काम करताना कोणीतरी प्राण्यांना हकलतायत. हे आणि आता कोविडमध्ये हेही बंद. एकमेव लँग्वेज होती व्हिज्युअल लँग्वेज, तीही बंद. हो. आणि मला स्ट्राईक झालं की दिस इज समथिंग, हे मी माणूस म्हणून मीच विचार नाही केला कधी, की एरवीच ज्यांना कोणाचं ऐकायला येत नाही, कोणाशी बोलायला जात नाही, त्यांच्यासाठी शिवाय जग बंद होणं. आणि ते सुद्धा हो. कोकणातल्या एका दुर्गम भागातल्या गावात. हो. आणि हे मला इतकं जोरात स्ट्राईक झालं. म्हटलं अरे हे जगापुढे आणलं पाहिजे, हा विचारच आणला पाहिजे. बरोबर. आणि मग मी आमच्या लेखकांना सांगितलं, अचानक ऑल ऑफ अ सडन सांगितलं की म्हटलं आपला प्रोटॅगॉनिस्ट डेफ असणार आहे. बरं. सो ही वॉज लाईक की त्यांना ते पटकन झेपलं नाही की अरे, कारण त्यांनी कथा लिहून ठेवली होती ना, की बरोबर. अरे हे काय. मग मी त्यांना सांगितलं नाही, म्हटलं हे वेगळं आहे, हे पोचवणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्याचं चित्रच बदललं. आणि मग ते करता करता खरंच असं झालं की ते तो निमित्त म्हणजे तो ठरला. हो. पण आम्हाला ते एक उलगडत गेलं आणि एक खूप इंटरेस्टिंग व्हिज्युअल लँग्वेज तयार झाली. आणि तीच आत्ता वर्क होतीये. नाहीतर बरोबर. परत आम्ही सगळं सांगून टाकलं असतं. लोकांनी ऐकून टाकलं ऐकून असतं. टाकलं शिल्लक काहीच नसतं राहिलं. शिल्लक. मला वाटतं की हा वेगळ्या धाटणीचा म्हणजे चित्रपट आपण बनवलेला आहे. हा. आणि हे जे स्ट्राईक होणं तुम्ही हम्म. आता बोललात ना, हे हम्म. स्ट्राईक सगळ्यांना होत नाही. हा. ते आत काहीतरी असतं आणि म्हणून मग ते स्ट्राईक होतं. खरं. तर हे जे आत असणं, आपल्या आतमध्ये कलाकार आहे, दिग्दर्शक आहे, हम्म. हे कधी जाणवलं पहिल्यांदा पूर्ण? कारण दिग्दर्शक म्हटलं की बरेचदा काय होतं ना, हा. एक किमान 50च्या पुढे हा. Okay. असं होऊन जातं. हा. तर पहिल्यांदा जेव्हा मी भेटलो, आजच आपण भेटलो, हो. तर मला ते थोडंसं वेगळं वाटलं ते. अच्छा. तर कधी जाणवलं असं की आर्टिस्ट किंवा कलाकार म्हणून आपण आहे आतमध्ये, आपल्या आतमध्ये काहीतरी? अ, अ, मी एकतर ऍक्टिंग सोडून मी बऱ्याचशा गोष्टी ज्या केल्यात, बऱ्याच केल्यात. त्यातल्या आत्ताचं संगीत दिग्दर्शनचा पण रिस्क घेतली.
बरं. तर त्या सगळ्या कमी तिथे आम्ही तत्वावर केल्या हो. आणि त्या जमल्या, त्याला अप्रिसिएशन मिळालं म्हणून मी त्या कंटिन्यू केल्या. बरं. माझ्या पहिल्याच प्रोजेक्टला जर कोणीतरी शिव्या घातल्या असत्या, हे नको हा, असलं काय परत करू, तर कदाचित ते झालं नसतं. हं. सो दिग्दर्शन फिल्मचं पहिलंच आहे. याच्या आधी मी एक शॉर्ट फिल्म फक्त डिरेक्ट केली होती. बरं. पण मी थिएटर डिरेक्शन एकांकिका स्पर्धांपासून कॉलेजच्या सुरू केलं. म्हणजे अच्छा. 2006 साली पहिल्यांदा मी केलं. केलं. आणि ते सुद्धा मी म्हटलं तसं की गरज ही शोधाची जननी आहे, त्याच्याच बेसिसवर झालं. बरं. की मी कॉलेजमध्ये आल्यानंतर ज्या सिनियर्स बरोबर नाटकात काम करत होतो ते पासआउट झाले अच्छा. आणि जाता जाता ते मजा तर ते कळली होती की अरे पुरुषोत्तम फिरोदिया काय 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 फारच मस्त असतं सगळं. हं. आणि तिथे खरं तर तो ना अनाथ झाल्याचा फील असतो तो. बरोबर. अरे मला तर करायचंय पण मी लिहू कोण आहे कोण आत्ता. बरोबर. आणि आमच्या कॉलेजला काही फार बरी हिस्ट्री नाही एकांकिका स्पर्धांची. अच्छा. अभिनव कला महाविद्यालय म्हणजे बरं. 22 वर्ष मध्ये कोणी काही केलंच नव्हतं. अरे बापरे. हा 22 वर्ष. 22 वर्ष आणि आमच्या सिनियर बॅचनी ते सुरू केलं. बरं. त्याच्यामुळे व्हायचं असं की अरे मी डेस्परेटली करायचंय पण काय. हो. आणि मग लकीली असं झालं की माझे बाबा कुडाळमध्ये असताना लिहायचे एकांकिका, त्यांनी काम केलं होतं. मग मी म्हटलं बाबांना मी अटेम्प्ट करतोय. ते म्हणाले, "हा, कर तू, मी आहे." आणि मग लोक खूप मला थेरॉटिकल सांगायला लागले बाकीचे. म्हटलं थेरॉटिकल नका सांगू यार मला. मला खूप सिम्पल मला जे दिसतंय ते. हो. आणि मग तेव्हापासूनच सवय लागली की मी इंडिपेंडेंट लेखक म्हणून काम नाही केलंय किंवा इंडिपेंडेंट डिरेक्टर म्हणून पण फार काम नाही केलंय. हो. मी अक्षर लिहित असेल पहिलं जर मी लिहायला घेतलं तर तिथेच मला अख्खच्या अख्खं ते एस्थेटिकलीच दिसायला लागतं. हो. म्हणजे ते आता व्हिज्युअल आर्टिस्ट म्हणून कदाचित होत असेल. बरं. आणि मग 2006 ला मी पहिली एकांकिका केली. त्याला बरं. खूप चांगलं अप्रिसिएशन मिळालं. मग पुढची एकांकिका, मग हम्म. 2 अंकी असं ते करत करत स्टेप बाय स्टेप. हा. आणि मग असं 2010 मध्ये मी माझी नाट्यसंस्था एस्टॅब्लिश केली. आता बरं. मागच्या जवळजवळ 15-14 वर्षात आम्ही 23-24 प्रोडक्शन्स केले याच्या अंडर. बरं. मग फिजिकल थिएटर हा एक प्रकार मी एक्सप्लोर करायला लागलो. नॉन व्हर्बल फिजिकल थिएटर. अच्छा. तो माझा एक इंडिपेंडेंट रिसर्च टॉपिक आहे. बरं. बरं. आणि कुठे फॉर्मल एज्युकेशन नाही, ते मला जसं कळतं तसं मी ते एक्सप्लोर करतो. हो. पण त्या सगळ्यालाच अप्रिसिएशन मिळत गेलं. बरोबर आहे. आणि असं करत करत मग हा एक थोडंसं एक्सटेंडेड उत्तर असं आहे याचं हम्म. की मला फिल्म करायची इच्छा 2010 साली पहिल्यांदा झाली होती. बरं. पण ऍट द सेम टाइम मला हेही कळत होतं की मला आता फिल्म नाटकासारखीच दिसणार. अच्छा. म्हणजे एंट्री एक्झिट हो. एक शॉट लावलाय आणि मी नाटकच फक्त बॅकग्राऊंड सिनेमा कॅमेरा. हम्म. आणि मी असं ठरवलं की हे मिक्स नको करायला. जोपर्यंत मला आता नाटकाचे व्हिज्युअल्स, नाटक ही स्पेस मला खूप आतून येते, मी तेच करत राहीन. अँड द मोमेंट जेव्हा मला असं जाणवेल की आता इथनं थोडंसं डिटॅचमेंट हवी आहे हो. आणि मला फिल्म कॅमेरामधनं दिसेल तेव्हा मी करेन. ओके. दॅट इज द रिझन की मी 2018 पर्यंत खूप कन्सिस्टंटली थिएटर केलं. मग एक गॅप घेतली. हो. मग कोविडची आयती गॅप मिळून बरोबर. न मागता मिळाली. हो. हो. आणि त्याच्यानंतर असं झालं की माझे व्हिज्युअल्स मला वाटलं की हा आता मी थिएट्रिकल विचार नाही करत आहे. मला सिनेमा कॅमेरामधनं दिसतोय. तेव्हा मी हे करायचं ठरवलं. आलंय आतून. हा आलंय. आतून आलंय. येस. दीपक, मला या ठिकाणी एक प्रश्न विचारायचा आहे. मगाशी श्रीकांत जेव्हा सांगत होता, आपल्याला कोविड पिरियड मध्ये फक्त काही दिवसांसाठी जास्त बोलता येणार नाही किंवा असं ते सगळे बंधन आले होते. आणि हे जे लोक आहेत, बहिरी लोक, खास करून डीप ज्याला आपण म्हणतो, यांना आयुष्यभर असं काढावं लागतं. ते किती भयंकर असेल किंवा किती ते अवघड असेल. तुला हा अभिनय जेव्हा करावा लागला तो नक्कीच अवघड होता. आणि तो त्यात काय चॅलेंजेस गेले? हो. हा रोल करणं खूप चॅलेंजिंगच होतं. हा. आणि मुळात मला हे पात्र खूप आवडलं होतं. अच्छा. कारण इतर पात्रांपेक्षा खूप वेगळं होतं आणि मुळात इथे एक्सप्रेस होताना काही बोलायचंच नाहीये. हो. जे हातवारे करायचे आहेत, हो. समोरच्याचं जेवढं कळतं, समोरच्याकडून जे हातवारे येत आहेत हो. ते रिसीव्ह होणं आणि मग समजून घेणं. आपण एक्सप्रेस होणं, हो. हे त्यामध्ये होतं आणि मला तेच खूप आवडलं होतं. सुरुवातीला चॅलेंजिंग, खूप प्रचंड चॅलेंजिंग वाटलं. पण एक त्यामध्ये असं होतं की मी लहानपणी माझ्या गावामध्ये अशी ती पात्र बघितलेली आहेत. बरं. तर ते कसे एक्सप्रेस होतात, कसे बोलतात इतरांशी, हो. तर त्यांचे हातवारे कसे असतील हो. हे मी बघितलं होतं. अच्छा. मी स्वतः त्यांच्याशी बोललो, जेव्हा गावी जायचो तेव्हा मी बोलायचो त्यांच्याशी. बरं. तर मला तेवढं माहित होतं की पण हे आता इम्प्लिमेंट कसं करायचं. तर
त्यामध्ये दादाची खूप मदत झाली अच्छा. की कारण त्यांनी पण तशी पात्र बघितलेली आहेत. हो. तर मग बऱ्याच ठिकाणी मी त्याला विचारायचो की इथे काय करता येईल, कसं करता येईल. आणि आता व्हायचं असं की आता मी असल्यामुळे ते मला ऐकून ठीक आहे मी रिॲक्ट करू शकत होतो हो. अभिनय करताना पण सुद्धा. आणि तुम्ही जसं म्हणालात ते हो. त्या पात्रांसाठी त्या लोकांसाठी ते खूप चॅलेंजिंग असणार आहे. चॅलेंजिंग असणार आहे. कारण ऐकू येत नाहीये, हो. ते समजण्याची क्षमताच त्यांच्यात नाहीये की समोरचा काय बोलतोय. हो. आणि त्यातून त्यांना उत्तर द्यायची, त्यांना फेस करायचं हे आणि ते रोज फेस करायचंय. ऐकू येत नाही म्हणून बोलता येत नाही. बोलता येत नाहीये. बरोबर आहे. आणि हो ऐकू येत नाही त्यात त्यांना बोलताही येत बोलता नाहीये. येत नाही आणि ना. तसं त्यांना फेस करायचंय रोज आयुष्यभर तसंच करायचंय त्यांना करायचं फेस. आहे. हो. हे खूप कठीण आहे. आणि त्याचा अभिनय करणं ही त्याच्यापेक्षा अवघड आहे. मी ते आता ऍड करणार होतो. हो. तो मला जे क्रेडिट देतोय ना ते म्हणजे अगदी 1-2% घेईन मी. कारण हे पोरगं अनबिलिव्हेबल आहे. बरं. अनबिलिव्हेबल आहे. बरं. म्हणजे ना मागचे 1.5 वर्ष सगळे फेस्टिवल्स वगैरे करत मी आत्ता रिलीज झाल्यानंतर तो ऑडियन्सला भेटतोय. पण मी मागचे 1.5 वर्ष फेस्टिवल्स इकडे तिकडे सगळ्यांना भेटतोय. म्हणजे हे एखाद्या ऍक्टरने किंवा एखाद्या माणसाने स्वतः एकदा एक्सपेरिमेंट म्हणून करून बघावं की तुमचे कान उघडे आहेत पण हे कान बंद आहेत. हे काय आहे? हे इम्पॉसिबल आहे. हे Impossible. मलाही नाही जमणार. हो. आणि मला माहित आणि मी त्याला तेच सांगितलं रिसेंट टाइम्स मध्ये त्याला सांगतोय की ना प्रत्येक कलाकाराला मी निसर्ग देव ह्या कन्सेप्ट मधला आहे. देव असं काही वेगळं म्हटलं प्रत्येक कलाकाराला ना त्याच्या जगण्याचं एक कारण असलेलं एक काम त्याच्याकडनं घडतं. ते बरोबर. घडावं. काही जणांना सापडतं, काही जणांना नाही सापडत. मी त्याला आत्ता रिसेंटली सांगायला लागलोय म्हणलं दीपा तू ज्या भूमिकेसाठी बनला होतास ना हो. ती तुझी करून झालीये. आता जे आहे ते बोनस आहे. बरोबर आहे. अनबिलिव्हेबल. म्हणजे आम्ही आता रिसेंटली प्रोमो सॉन्ग शूट केलं. हो. तर त्या सॉन्ग मध्ये तो नाचतो असा एक पार्ट आहे. हो. स्पीकर मोठ्याने लावलेले आहेत. बाकीच्या आर्टिस्टना ताल पकडायचा आहे. हो. त्याच्या बरोबर आहे. त्याच्या बाजूला स्पीकर वाजतोय रेफरन्स साऊंड. तर आणि त्याला फॉलो करायची बाकीच्यांची लँग्वेज, हो. बॉडी लँग्वेज, कारण त्याला ऐकायला जात नाहीये. बरोबर आहे. तर तो ती ज्या पद्धतीने फॉलो करतो ना, सो माझं क्रेडिट हे फक्त चेक करणं होतं की अरे तू जे होल्ड केलंयस ते आहे का नाहीये. नाही. अदरवाईज त्याने जे केलंय तो त्याच्यासाठीच रोल होता. हो. नो वन एल्स. हो, हो. नो वन एल्स. बरोबर आहे. आणि हे मी बोलत नाहीये. मला पहिल्या शो पासून हा एक्सपिरियन्स होतोय. लोकांना खरं वाटत नाही. लोकांनी मला चेन्नईमधनं व्हिडिओ कॉल लावायला लावलेले आहेत फेस्टिवल नंतर. बरं. आम्ही त्यांना सांगतोय की हा बोलू शकतो, हा ऍक्टर आहे. नो, आम्हाला पटत नाहीये. प्लीज कॉल करा त्याला. सो हे म्हणजे ते काहीतरी घडून गेलंय. ते जेव्हा श्रीकांत सांगत होता किंवा तू जेव्हा सांगत होता ना, मी विचार करत होतो आता आपण पॉडकास्ट घेतो. आम्ही पॉडकास्ट घेत असताना बरेचदा तुम्ही बोलता हो, आणि असं करावं लागतं मध्ये मध्ये. हो. बरेचदा आमच्या टीम कडून सूचना असते की सर तसं बोललं की थोडंसं ऐकणारवाल्यांना एक इरिटेट झाल्यासारखं होतं. प्रयत्न करून पण आपल्याला थांबवता येत नाही स्वतःला. म्हणजे फक्त तर हे फक्त आपण थोड्या वेळासाठीचं आणि हु करण्यासाठीचं आहे. तर ते आयुष्यभरासाठी करणं किंवा ह्या पूर्ण रोल त्याच्यामधून एखाद्या चित्रपटाचा तो रोल करणं हे किती चॅलेंजिंग असेल. आणि तो एवढा डिटेल स्टडी होता तो. आणि तो मी म्हटलं तसं की तो ह्याच्यामुळे माझा इझी झाला. अदरवाईज मला खूप सांगावं लागलं असतं. मला वाटतं त्या अँगलनं पण मराठी चित्रपट सृष्टीतले आता जेवढे चित्रपट आहे त्याच्यामध्ये हा चित्रपट पूर्ण वेगळा आहे या टाईपचा. न बोलता तुम्हाला सगळं करायचं आहे. न बोलता करणं, अभिनय करणं हे वाटते तेवढं सोपं नाहीये. अत्यंत अवघड काम आहे. कारण त्याचा शब्दकोश लिमिटेड आहे. हो. त्या कॅरेक्टरचा. हो हो. तर मग हे डिसाईड करणं की अरे त्याच्यातले कुठले बरं तो बोलतो मोजून 3 माणसांशी. हो. लिप रिडिंग करतो ते 3च माणसांचं. त्याच्या रुटीनमध्ये 3च माणसं आहेत. बाकी काही फार नाहीये. बरोबर. तर आता फॉर एक्झाम्पल ती कथा घडतीये शेळपी नावाच्या गावात. हो. तर तो काही जन्मता म्हणजे पूर्ण डेड झिरो ऐकायला येतं असं नाहीये. अच्छा. ती जी कॅटेगरी आहे ना त्यांच्यात रेंज आहे हो, range की अलग. थोडं ऐकायला येतं एका विशिष्ट वयापर्यंत आणि नंतर त्यांना. सो आता शेळपी
जिथे मी ज्या गावात राहतो ते हो. गाव त्याला माहितीच असेल आणि त्याला पुसटचा त्याचा उच्चार येत असेल, तर तो ते म्हणताय यावे हे जे करतोय ना, ह्याचा स्टडी इतका आत 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 आहे बरोबर. की ऍज आय सेड तो म्हणजे काय माहित नाही. ते काहीतरी हे चमत्कारिक आहे ते. चमत्कारिक नो वन आहे ते. एल्स कॅन डू. आय एम शुअर अबाउट इट. बरं, साकव हा जे आलेला आहे ह्या सगळ्या पिक्चर मध्ये, त्याच्याविषयी काय खूप लोकांना खूप प्रचंड कुतूहल आहे. हे साकव काय आहे? साकव ही म्हणजे अगदी कन्सेप्च्युअली सांगायचं झालं तर साकव हा पूल असतो कोकणात, अच्छा. जे व्हाळ म्हणतात त्याला, ओढा, हो. जो युजली डोंगरदऱ्यातनं वाहत येतो आणि समुद्राला जाऊन मिळतो. फारच इंटरेस्टिंग प्रकार आहे तो. तर ते आणि नंबर ऑफ असतात ते. तर तिथे वाड्या वस्त्यांमध्ये ते मध्ये मध्ये येतात ना, तर स्पेशली उन्हाळ्याच्या दिवसात काही प्रॉब्लेम येत नाही, तुम्ही ते इझिली क्रॉस करू शकता, पाणीच नसतं. पण पूर्वीच्या काळी पावसाळ्यात तो पास करता यावा म्हणून एक टेम्पररी पूल बांधला जायचा. तर तो सुपारीच्या झाडापासून. अच्छा. हा, म्हणजे बांबूचा यूज जसं आपण करतो तसं तिथे सुपारीचं स्ट्रेट असतं ना झाड. तर ते सुपारीचं 3-4 डायरेक्ट झाडं टाकून त्याला बांधून एक तो पूल बनवला जातो. त्याला साकव असं तात्पुरता असतो. हा, तो टिकला तर टिकला, नाही तर मोस्ट ऑफ द टाइम जोरात पूर आला की तो अगदी सहज वाहून जातो. म्हणजे आणि म्हणूनच इव्हेंच्युअली त्याचा यूज कमी होत गेला, कारण आता डेव्हलपमेंट झाली. मग प्रत्येक वाडीमध्ये सिमेंटचा, लोखंडाचा असे साकव बांधायला लागले. तर ती साकव नावाची कथा ही मेटाफरिक अशी होती की विष्णू जे कॅरेक्टर आहे तो कमकुवत दुवा आहे ती अनिबाई आणि उरलेल्या जगामध्ये, म्हणून त्याचं नाव साकव आहे. कमकुवत दुवा म्हणजे काय, तो बोलू शकत नाही, हे करू शकत नाही, पण ही इज द ओनली पर्सन जो तिच्याकडे येतो. ती एकटीच राहते ना, ती कुठे जात नाही. काय भाजी आणायची असेल, मग हा दूध टाकायला जेव्हा तिच्याकडे जातो तेव्हा ती काहीतरी 4 कामं सांगणार. अरे परत येशील तेव्हा लाकडं फोडून दे, अरे परत येशील तेव्हा हे कर. आणि दॅट इज द रिझन त्या दोघांपर्यंत कोविड नामक प्रकारच पोहोचलेला नाहीये. कारण पोहोचला तर ह्याच्याकडनंच पोहोचणार, पण ह्यालाच तो कळलेला नाही. सो साकव इज द कन्सेप्ट की तो मेटाफरिक ती आहे आणि आपल्याला ती तशी फिल्म मध्ये पण दिसत जाते. अनिबाईचं हे जे कॅरेक्टर आहे, हे पण या चित्रपटामध्ये जे साकारलेलं आहे, तर ते त्यांनी पहिल्यांदा साकारले, पहिल्यांदा ते ऍक्टर म्हणून आले. त्याच्याबद्दल काय त्याचा म्हणजे पहिलाच अभिनय आणि पहिल्यांदाच त्याला तो पुरस्कार पण मोठा मिळाला आहे. ती सगळी स्टोरी कशी आहे? ती स्टोरी अशी आहे की आम्ही खूप ट्रेडिशनल मेथडने कास्टिंग करायला सुरुवात केली. आधी ऑडिशन्स घेतल्या, पण त्या ऑडिशन मध्ये आम्हाला अनिबाई सापडली नाही. अनिबाई हे अगदी अशक्त, सतत आजारी, एकटी राहणारी, त्रासिक, मुलाची आठवण येते अशी सगळी. तर मुळात ती पर्सनॅलिटी असणारी कुठली ऍक्ट्रेसेस समोर आल्या नाही. त्या सगळ्या व्यवस्थित वेल टू डू अशा होत्या. मग आम्ही अगदी लोकल लेवलला शोधायला सुरुवात केली. म्हणजे आम्ही नॉन ऍक्टर रस्त्यावरून जाताना वगैरे शोधायचो, घरात बघायचो, अरे ही अनिबाई सारखी दिसतीये. म्हणजे आम्ही तर रिस्क घेऊन 2-3 रस्त्यात थांबून ऍक्टिंग करणार का असं पण विचारलंय आणि त्यांनी खूपच खोळ्यात काढलंय आम्हाला. असं झालंय. आणि ऍक्च्युली आम्ही गाडी थांबवायचो, कारण लोकेशन रेकी करत फिरायचो ना आमची प्रोडक्शन टीम. तर कोणीतरी असं जाताना दिसायचं, आम्ही एवढे फ्रस्ट्रेट झालो होतो की अरे काय आता काय, कारण शूटिंग तर जवळ यायला लागलं. बरं, पहिली फिल्म असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही स्टँडर्ड मेथडने चाललोय, पण नंतर असं लक्षात आलं की अरे नाहीये तसं. आपल्याला वाटतं सगळीकडे ऍक्टर्स आहेत, ते नाहीयेत सगळीकडे. बरोबर. आणि मग तेही फेल गेलं. मग आम्ही ज्या घरात शूट करणार होतो त्याच घरात राहणाऱ्या एका काकूंना कास्ट केलं, त्याच वाटायचा. तर त्यांनी ऑडिशन वगैरे सुपर्ब दिलं. नंतर त्यांना असं झालं की आता परत नाही, त्या दिवशी मी दिलं. त्यांना कन्सेप्टच माहित नाही. त्या म्हणायला लागल्या, तुम्ही त्या दिवशी शूट केलं ते कुठे दाखवणार आहे? म्हटलं हो, ते 5 मिनिटाचं होतं, आपल्याला 2 तासाची फिल्म करायची आहे. मग त्या म्हणाल्या, त्या इतक्या इनोसंट होत्या की त्या म्हणायच्या की नाही पण धुणी कोण धुणार, मग पेज कोण शिजवणार. म्हटलं अरे बाप रे, हे नाही डील करू शकत आपण. त्या कॅन्सल झाल्या. बरं, ह्या सगळ्यामध्ये गरज मालवणी ऑथेंटिक येणारं हे बेसिक होतं. ऍक्टिंगच्या बाबतीत मला थोडंसं थिएटरमुळे सवय आहे की आय नो की कसा त्रास देऊन ऍक्टिंग करून घ्यायची आहे. त्यामुळे आय वॉज लाईक की तुम्ही मालवणी बोला, बाकीचं मी बघतो. पण ते झालंच नाही. आणि मग एक नॉन मालवणी ऍक्ट्रेस आम्हाला अगदी शेवटच्या टप्प्यावर घ्याव्या लागल्या. आणि त्या आल्याच त्या एका वेगळ्या झोन मध्ये की म्हणजे ना ऍक्टरला ते कॅरी करून चालत नाही काही.
तुम्ही आतापर्यंत काय केलंय आणि तुम्ही कोण आहात हे कॅरी करून चालत नाही. त्याचा ना त्या रोलला काहीच फायदा होणार नसतो. बरोबर. तर त्यात ते घेऊन आल्या बॅगेज बरं. आणि ते बॅगेज काढलंच जाईना. हम्म. आणि अगदी शेवटच्या टप्प्यावर झालं असं, अगदी शेवटच्या म्हणजे उद्या शूट आहे आणि आज हे झालं बरं. की आमचे जे लेखक आहेत प्रसाद खानोलकर, त्यांची वाईफ एका आमच्या फंक्शनला समोर आली होती म्हणजे मुहूर्ताच्या निमित्ताने. आणि मला असं झालं की अरे ही अनिबाई हीच आहे माझी अनिबाई. त्या कुठे होत्या? खानोलकर काकांना मी म्हटलं की अहो ह्या कोण आहेत? ते म्हणे, अरे मिसेस माझी. म्हटलं त्या करत नाहीत. हा. नाही छे रे काही काय लहानपणी कधीतरी एकदा केलंय. हा. म्हटलं ते बघतो मी. हा. आता असं होतं की या ऑथेंटिक मालवणी बोलणार हा. आणि दुसरं लेखकाची बायको म्हणून जबाबदारी करणार जबाबदारीने काम करणार. अगदी अगदी. म्हटलं ओके रिस्क कमी आहे जरा. हा. मी त्यांना म्हटलं काकू ही फिल्म आता तुम्हीच वाचवू शकता. सगळे कास्टिंग हुकलेले आहेत. अच्छा. आम्ही गिव्हअप केलेलं आहे. आता जे काय असेल ते असेल. आय एम शुअर की जे होईल ते ऍटलिस्ट अबव्ह ऍव्हरेज असेल. हो. पण त्या काकूंनी जे डेडिकेशनने काम केलंय नंतर म्हणजे माझे जे अंदाज होते ते खरे ठरले. हो ना. की कारण काकांची पण पहिलीच फिल्म ना, त्यांच्या कथेवर काहीतरी अच्छा. होतं अशी पहिलीच फिल्म आहे. बरोबर. आणि त्यांनी त्याच्यानंतर मग झोकूनच दिलं. हो आणि ना. मला खूप कौतुक आहे त्यांचं, हो. कारण त्यांनी घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून ही फिल्म केली आहे. म्हणजे आमचं बऱ्यापैकी 15-20 किलोमीटरवर शूट असायचं, 25 किलोमीटरवर. हो. आम्ही सकाळी 6-7ला त्यांना इकडे घेऊन यायचो. बरं. त्या शूट करायच्या, रात्री घरी जायच्या. हा. आणि मुळात त्या फिल्ममध्ये दिसणारे बरेचसे कॅरेक्टरिस्टिक्स त्यांच्या रोजच्या जगण्यात आहेत. म्हणजे घराकडे मांजरीची पिल्लं आहेत, हो. मग त्या पिल्लांकडे कोण बघणार? बरोबर. मग त्यांना खायला कोण देणार? कारण तेव्हा त्यांची मुलं इकडे शहरात होती. बरोबर आहे. सो ते जे त्यांचे मी म्हटलं ना की रियालिटीमध्ये माणूस म्हणून आपण तेवढे भावनिक असतोच. मग बरोबर. ऍक्टिंग करताना भावना दुसऱ्याकडनं आणायची काही गरज नसते. बरोबर. तर ते खूप सूट झालं त्यांचं आणि वेगळ्या त्यांनी खूप पद्धतीने सूट सुंदर झालं. काम केलंय त्यांनी. मला हे विचारायचं आहे की गाण्याबद्दल जे आहे या चित्रपटातली हा. जी गाणी आहेत ती पण विशेष आहेत, हो वेगळी आहेत. हो त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे तुम्ही असं ते जाणवतं स्पष्ट की इतर हा. चित्रपटांमधली गाणी हा. आणि ह्याच्यातली गाणी ही वेगळी वाटतात. हो हो काय असं वेगळेपण आहे त्यात? एकतर ही गाणी त्या चित्रपटात दाखवली गेली नाहीयेत. अच्छा. मग ही प्रमोशन सॉन्ग किंवा इंट्रोडक्शन सॉन्ग म्हणून आम्ही ती तयार केली. हम्म. याचं कारण असं आहे की एक काहीतरी चेहरा म्हणण्यापेक्षा लोकांपर्यंत पोहोचायला एक काहीतरी कनेक्शन हवं. बरोबर आहे. कारण अदरवाईज खूप लांब लांब राहतात लोक हो, की हो. अरे हा आहे एक मूवी. सो गाणं संगीत हे खूप स्ट्रॉंग काम करतं जोडतं. अशा बाबतीत. डायरेक्ट जोडले जाता तुम्ही. बरोबर. म्हणून एकतर ते गाणं करायचं ठरलं. आणि दुसरं असं होतं की म्हणजे मी सुरुवात केली होती अनेक गीतकार संगीतकार यांना घेऊन ते करायचं, गायक यांना घेऊन करायचं आणि त्यांनी खूप छान कोऑर्डिनेट पण केलं होतं. पण झालं असं की माझा स्वतःचा वेळ आणि बजेट हे मॅच होईना. अच्छा. आणि म्हटलं गाणं तर करायचंय, काय करायचं? मग परत एकदा ते तसंच गरज ही शोधाची जननी आहे बरोबर. या हा. बेसिसवर मला स्वतःला जे पोचवायचं होतं आणि हो. जसं पोचवायचं होतं तसाच मी तो अटेम्प्ट करायचा ठरवलं. आणि मजा अशी आहे की त्याच्यातली जी हुक लाईन आहे, मी तुका काय दिलंय म्हणान माझा इतका हा. करतं, हा. तो चित्रपटातल्या एका सीन मधला डायलॉग आहे. अच्छा. म्हणजे हे क्रेडिट मी पूर्णपणे खानोलकर काकांनाच देतो. कारण त्या सीन मध्ये त्यांनी ते इतकं सुंदर वाक्य लिहिलंय. आणि मी जेव्हा लिरिक्स म्हणून विचार करत होतो, मला असं झालं की अरे त्याच्यात अजून वेगळं काही ओढून ताणून आणायचं नाहीये, त्याच्यातला सेच आपल्याला पोचवायचा आहे. तर त्याचा वन लाईनर से हाच आहे अख्ख्या फिल्मचा की बरं. अनिबाईला प्रश्न पडलाय की मी तुका काय दिलंय म्हणान माझा इतक्या करतं. देवान माझो एक पोर डोळे ढाकून नेल्यान म्हणजे झाकून नेल्यान, हो, हो. तुझ्या रूपात दुसरो इलो पुण्य पदरी दिल्यान, मायेची ही नाळ कशी तुझ्या जीवाक जोडतं. कारण तो अनाथ आहे. बरोबर आहे. का करतोस तू हे सगळं? कारण त्याने फिल्म मध्ये इतक्या रिस्क घेतलेल्या आहेत तिच्यासाठी. हो. स्वतःला आई बाप नाही आहेत, हो. सख्ख कोणी नाहीये. पण मग मी जिला आई म्हणून मानतो, मी तिच्यासाठी काहीही करेन. ज्याला नियम पण माहित नाहीयेत कोविडचे, बरोबर. त्याला माहितीच नाहीये जगात काय हाहाकार करायचं. माजलाय, त्याला एवढंच माहितीये की मला हिच्यासाठी करायचं. आणि मग त्याच्यातनं ते खूप ऑर्गॅनिक वेने येत गेलं. हो. खूपच ऑर्गॅनिक पद्धतीने सुचलेलं आहे ते, की चाल पण ती तशीच आली की मला वाटतं जी महान कलाकृती एखादी तयार होते हम्म. तर त्याचा हा वे असला पाहिजे तयार होण्याचा. तर आपण सांगू शकत नाही ते. हो हो हो. येस. एकंदर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सध्या काय चालू आहे? म्हणजे मोठा जरा प्रश्न होईल पण महत्वाचा आहे.
पहिली फिल्म करून खूप बोलतोय असं वाटेल, पण ती रिलीज करायच्या आधी मी मागचे 6 महिने हाच अभ्यास करत होतो, हाच प्रश्न घेऊन अभ्यास करत होतो की सध्या बरं. मराठी इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय आणि आयडियल वे काय असेल ही फिल्म पोहोचवण्याचा. तर इंडस्ट्रीमध्ये आता असं चाललेलं आहे, जे अनेक सिनियर एक्सपिरियन्स लोकांनी पण सेम सांगितलंय आणि मी जो काही अभ्यास करतोय, होतंय असं की मला एक डिरेक्टर म्हटलं ना किंवा हो. कंटेंट क्रिएट करणारा म्हटलं ना की त्याला खरं तर अथपासून इथपर्यंत अभ्यास हा गरजेचाच आहे. मग हे जॉनर मॅटर नाही करत. बरोबर आहे. ऍक्शन फिल्म आहे, रोमॅन्टिक आहे, कॉमेडी आहे, ड्रामा आहे, कुठलाही जॉनर असू दे. मग अभ्यास हा कसला, जो आपण मगाशी म्हणालो ते हो. की मी जर थिएटरला फिल्म लावणार आहे तर माझं वर्किंग क्राफ्टिंग तसं हो. आहे का. आहे. तर मराठी इंडस्ट्रीमध्ये आत्ता माझ्या मते मेजॉरिटी कंटेंट असा बनतोय जो खरं तर मोठ्या पडद्याचा नाहीये, ओके. ऑनेस्टली स्पीकिंग. हो, हो. आणि त्याच्यामुळे होतं कसं की, आणि हे रिपिटेटिव्हली घडायला लागलं, हो. खूप कमी फिल्म्स अशा आहेत ज्या मोठ्या पडद्याचा एक्सपिरियन्स देतात. बरं, हे कशाच्या अगेन्स्ट, म्हणजे मी आत्ता असं म्हणतोय की जिथे विकायला ठेवणार आहोत आपण ती वस्तू, हो. तो मॉल एकच आहे, मल्टिप्लेक्स, हो. सिनेमागृह. हो. त्यामुळे थेट कम्पॅरिझन आहे, हो. थेट कॉम्पिटिशन आहे. म्हणजे 3 नंबरला आता छावाचं स्क्रीनिंग चाललं असेल हो, हो. तर 2 नंबरला पुष्पाचं चाललं असेल, फॉर एक्झाम्पल हो, म्हणतोय मी. ठीक आहे. 1 नंबरला अवतार किंवा टायटॅनिक रिलीज झाला असेल आणि 4 नंबरला एक अशी फिल्म आहे जी कचकन त्याचं वेटेजच कळतं. बरोबर आहे. आणि मग तो कंटेंट चांगला वाईट हा मुद्दाच नाहीये, बरोबर. तो लार्जर एक्सपिरियन्स तर आहे का नाही हाच पहिला मुद्दा आहे. हा मुद्दा आहे. आणि दॅट इज द रिझन बरेच जण आता डायरेक्ट OTT वर रिलीज करायला लागलेत, कारण त्यांना हे माहितीये की हा मोठ्या पडद्याचा नाहीये, मी कशाला तिकडे जाऊ. बरोबर आहे. OTT रिलीज करून टाकतात ते. येस. तसं मला स्वतःला असं वाटतं की मराठीतले मेजॉरिटी कंटेंट आत्ता जे बनत आहेत हो. ते मोठ्या पडद्यासाठी नाही आहेत ऍक्च्युली, बट त्याचा भोवतीचा फायनान्स, म्हणजे मेकिंग पासून रिलीज पर्यंत हा मोठ्या पडद्यातच आहे. बरोबर आहे. फ्रेम आहे. हा, म्हणजे प्रत्येकाचा पेमेंट पासनं ते हो. रिलीज साठी केला जाणारा खर्च हो. हा मोठ्या पडद्यासाठी एखादं केलं जातं तसंच आहे, बरोबर आहे. पण ऍक्च्युअल कंटेंट आणि क्राफ्टिंग तसं नाहीये. बरोबर. बरं, हे बोलायचा हक्क मला नसताच हो. जर मी 1.5 वर्ष लोकांचे रिव्ह्यूज नसते घेतले आणि हा काय बोलतोय. 1.5 वर्ष मी जो थॉट ठेवून फिल्म बनवली त्याच्यावर लोकांचे रिव्ह्यूज काय आले आणि मी स्वतः त्याला लार्जर म्हणतोय का बाबा, तर नाही. काही रिपीट ऑडियन्स आहेत, त्यांनी हे सांगितलं की अरे मोठ्या पडद्याचा एक्सपिरियन्सच वेगळा आहे या फिल्मचा. बरोबर. तर मला असं वाटतं की मराठी मधला आत्ता जर आपण एक बेसिक प्रॉब्लेम पकडायचा झाला हो. तर तो हा आहे की तो मोठ्या पडद्याचा कंटेंटच नाही आहे किंवा ट्रीटमेंटच नाही आहे, पण पैसा मात्र तेवढाच खर्च होतोय आणि त्याच्यामुळे काय होतंय, फायनान्शियल लॉसचं प्रमाण इतकं वाढायला लागलेलं आहे. हो. आणि एखाद्या फायनान्सरकडनं किंवा एखाद्या प्रोड्युसरकडनं ते जे चक्र फिरायला पाहिजे हो. की चल निदान नो लॉस नो प्रॉफिट, बरोबर. ते फिरत नाही. बरोबर. त्याचे 70 to 80% पैसे गेलेले आहेत, तो परत येतच नाही, आणि म्हणून नवीन होत नाही, नवीन होत नाही. दुष्टचक्र तयार झाले. भयंकर दुष्टचक्र तयार झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की मग याच्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे मला एखादी कथा सुचली आहे किंवा फिल्म सुचली आहे, जसं मी माझंच सांगतो, मी पुढची एक फिल्म लिहिली आहे, बिटर स्लाइस. अच्छा. तर मला पटकन सगळेजण म्हणाले अरे श्रीकांत ही मोठ्या पडद्यावर चालेल, म्हटलं माझाच आग्रह नाहीये. मला माहितीये ही कशाची फिल्म आहे ती. बरोबर आहे. फार तर मी काय करेन, मी सिटीतल्या लोकांना ती आवडू शकते आणि त्यांना मल्टिप्लेक्सचा एक रेग्युलर ऑडियन्स आहे, तर मी काही ठराविक सिटीज मध्ये फक्त ती मोठ्या पडद्यावर दाखवेन. अदरवाईज माझंच म्हणणं असं आहे की ती रात्री 12 वाजता तुम्ही जॉब बीब करून आल्यानंतर बेडवर बसून किंवा हॉलमध्ये बसून एकच तुमच्या घराच्या स्क्रीनवरच बघावी. सो इट इज व्हेरी सिम्पल की मी आणि हा बिझनेस आहे ना अल्टिमेटली, तर मी जे प्रॉडक्ट तयार करतोय, मग रस्त्यावरच्या गोष्टी आणि मॉल मधल्या गोष्टी आणि मोठ्या स्टुडिओ मधल्या गोष्टी सेमच झाल्या ना. बरोबर आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की टपरीवरचा चहावाला चहाची क्वालिटी उत्तम असते, सुंदर असते, पण तिथे तुम्हाला बसायला जागा नसते.
अगदी खरं आहे. तिथे छप्पर नसतं, तिथे ताडपत्री असते. आणि मग तो चहाची किंमत 10 रुपये ठेवतो. चहा वाईट आहे का? चहा वाईट नाहीये. हो. चहा सुंदर आहे, हो, पण चकचकीत ग्लास नाहीये. बरोबर आहे. सेम आहे, सेम आहे. सेम आहे. हो. तुमचा फिल्मचा कंटेंट चांगलाच आहे, पण तो जर 5 स्टार किंवा अशा ठिकाणी विकायचा नाहीये, हो. तर तुम्ही नका विकू तिथे. कारण लोक त्या सगळ्याचा पैसा देऊन बसलेत. बरोबर आहे. एसीचा पैसा देऊन बसलेत, पार्किंगचा हो. पैसा देऊन बसलेत. अनुभव त्यांना तो आम्हाला डॉल्बी सराउंड साऊंड असं लिहिलेलं आहे आमच्या याच्यात. बरोबर आहे. साऊंड काय ऐकायला जात आहेत, हे कुठेही ऐकले तरी चालतील असे ऐकायला जात आहेत. व्हेरी सिम्पल. अगदी सो माझं असं म्हणणं आहे की ते सर्व नीट होत नाहीये, योग्य त्या ठिकाणी सर्व आपण असं म्हणू शकतो का की म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीची एकंदर अवस्था जर आपल्याला सुधारायची असेल तर आपल्याला कुठं काय प्रदर्शित करावं याचं पण भान चांगलं येण्याची गरज आहे. हा, आणि त्याचं आर्थिक गणित तसं मांडावं, तसं मांडलं पाहिजे. हा. आणि हे केवळ आणि केवळ ऑनेस्टी ठेवूनच होणार आहे. बरोबर आहे. ट्रान्सपरन्सी येणं खूप गरजेचं आहे एकमेकांबरोबर. तुम्ही क्लिअर कट सांगा. हो. फायनान्सरला माहितीच नाहीये कुठे चाललेत आपले पैसे. ते बिचारे कधीतरी सेटवर येतात आणि बचकन तो ईपी सांगतो की सर जरा बजेट वाढलं, सर जरा बजेट वाढलं. अरे कशाचं वाढलं, कुठे वाढलं, का वाढलं, या पण गोष्टी महत्वाच्या फार आहेत. महत्वाचं. आणि हे जर कन्सिस्टंटली घडत राहिलं हो. तर एक काय होईल माहितीये का, हो. ते कुठेही असू देत, ते युट्यूबवर असू देत, ते ओटीटीवर असू देत, टीव्ही चॅनलवर असू देत किंवा आणि जगात कुठेही असू देत, हो. क्वालिटी छान आहे सगळ्याची. हा मुळात ही आयडेंटिटी क्रिएट होईल. बरोबर आहे. आता मराठी इंडस्ट्रीचं स्पर्धा कशाची चालली आहे, क्वालिटी कुठे आहे, बरोबर आहे. एंगेजिंग क्वालिटी कुठे आहे. हो. हो. तर मला वाटतं की हे डील केलं की आपोआप सगळं नॉर्मलला येईल. आता काय होतंय, थिएटरला चालला का नाही चालला ह्याच्यातच अडकलेत. सगळे परिमाण त्याच्या भोवतीच फिरतात. हा, किंवा ते जे एक मिसकन्सेप्ट आहेत की हो. कुठल्या फिल्म चालल्यात, हो. हा मग आपण तसं काहीतरी करूया. हा. अरे ती कंटेंटची गरज म्हणून तसं आहे. बरोबर आहे. तुमचा कंटेंट मॅच होत नसेल, हो. म्हणजे जसं आता एक साऊथने काय आणलं तर त्यांनी व्हायब्रंट ट्रीटमेंट आणल्या, हायपर कॉन्ट्रास्ट. हो. तुम्हाला ग्रीन ब्ल्यू दिसेल हो. सगळं, ग्रीन ब्ल्यू अगेन्स्ट रेड, हा. पिकॉक अगेन्स्ट रेड. हो. 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 व्हायब्रंट म्युझिक इज व्हायब्रंट, परफॉर्मन्स इज व्हायब्रंट, एव्हरीथिंग इज व्हायब्रंट. आणि ते का आवडतंय तर एरवी आम्हाला ते चार्जिंगच मिळत नाही, मग ते आम्हाला थिएटरमध्ये मिळतं. बरोबर आहे. आता ही ट्रीटमेंट हो. तुझ्या कंटेंटला मॅचच होत नसेल तर तू तिथे का देशील ती. बरोबर आहे. सो हा मुद्दा आहे की हे सगळं सर्वंकष बाजूने त्याचा विचार करणं अगदी अगदी हे खूप महत्वाचं अगदी आहे. अगदी अगदी. असं सुटा विचार न करता हो हो तो केला पाहिजे. अगदी. मला वाटतं खूप सुंदर गप्पा भेराच्या निमित्तानं झाल्या. भेराबद्दल तर झाल्याच सगळ्या, पण त्या निमित्तानं मराठी चित्रपटसृष्टी आणि त्यामध्ये काय चालू आहे आणि आपण कुठं जायला पाहिजे अत्यंत सुंदर पद्धतीने तुम्ही या सगळ्या चर्चा केलात. थँक्यू क्रिएस टॉक तर्फे खूप खूप आभार. थँक्यू Thank you, थँक्यू सो thank you. मच. थँक्यू.